हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मृणाल चकोते. आपण ETIमधला सेकंड टॉपिक इंटरनेट ऑफ थिंग्स ह्यातील आता नेक्स्ट पॉईंट बघणार आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉईंट कोणता आहे बघा, IoT कम्युनिकेशन मॉडेल. IoT म्हणजे काय, इंटरनेट ऑफ थिंग्स कम्युनिकेशन मॉडेल्स. ठीक आहे. तर कोणते कोणते मॉडेल्स आहेत बघा, इंटरनेट ऑफ थिंग्स कम्युनिकेशन मॉडेल्स आपण हा पॉईंट आता बघणार आहे. ठीक आहे. तर हे मॉडेल्स क्वेश्चन पेपरला क्वेश्चन MCQ साठी येऊ शकतात बघा. ठीक आहे. तर फर्स्ट कोणता मॉडेल आहे बघा, रिक्वेस्ट रिस्पॉन्स. कोणता मॉडेल आहे, रिक्वेस्ट रिस्पॉन्स. जे काही मॉडेल्स आहेत ना, तर ते सगळे मॉडेल्स तुम्हाला फक्त नावावरूनच लक्षात येतील की ह्याच्यामध्ये त्यांचं डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन किंवा डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन किती सोपं आहे हे तुमच्या त्याच्या नावावरूनच लक्षात येईल बघा. रिक्वेस्ट रिस्पॉन्स. ठीक आहे. तर बघा, रिक्वेस्ट रिस्पॉन्सची इथं काय आहे बघा, डायग्राम आहे. रिक्वेस्ट रिस्पॉन्स कम्युनिकेशन मॉडेल कोणती आहे बघा, रिक्वेस्ट रिस्पॉन्स कम्युनिकेशन मॉडेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आहे बघा, एक क्लायंट आहे, एक काय आहे बघा, सर्व्हर आहे, आणि दुसरा काय आहे बघा, रिसोर्सेस आहे. क्लायंट, सर्व्हर आणि रिसोर्सेस. तर ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी हे होतात बघा. फर्स्ट म्हणजे बघा, रिक्वेस्ट रिस्पॉन्स इज अ कम्युनिकेशन मॉडेल इन विच द क्लायंट सेंड अ रिक्वेस्ट टू द सर्व्हर. रिक्वेस्ट रिस्पॉन्स कम्युनिकेशन मॉडेलमध्ये काय होतं बघा, क्लायंट काय करतो, सेंड करतो. काय सेंड करतो, रिक्वेस्ट सेंड करतो. कुणाला, सर्व्हरला. क्लायंट काय करतो, सेंड अ रिक्वेस्ट टू द सर्व्हर अँड द सर्व्हर रिस्पॉन्ड टू द रिक्वेस्ट. सर्व्हर काय करतो, रिस्पॉन्स देतो. कशाला, जो काही क्लायंटकडनं आलेली रिक्वेस्ट आहे, तर त्या रिक्वेस्टला सर्व्हर काय करतो बघा, रिस्पॉन्ड टू द रिक्वेस्ट. त्या रिक्वेस्टला काय करतो, रिस्पॉन्स देतो. त्या रिक्वेस्टला काय करतो बघा, रिस्पॉन्स देतो. ठीक आहे. मग बघा, लक्षात आलं फर्स्ट पॉईंट, रिक्वेस्ट रिस्पॉन्स इज अ कम्युनिकेशन मॉडेल इन विच द क्लायंट सेंड अ रिक्वेस्ट टू द सर्व्हर अँड द सर्व्हर रिस्पॉन्ड टू द रिक्वेस्ट. ठीक आहे. त्यानंतर बघा, वेन द सर्व्हर रिसीव अ रिक्वेस्ट. मग सर्व्हरनं काय केले बघा, रिक्वेस्ट रिसीव केले. ठीक आहे. इट डिसाईड, काय डिसाईड करतं, हाऊ टू रिस्पॉन्स. हाऊ टू रिस्पॉन्ड, काय रिस्पॉन्ड, कसा रिस्पॉन्ड द्यायचा आहे, तर तो सर्व्हर काय करतो, डिसाईड करतो. फिच द डेटा, डेटा फिच करतो. रिट्राइव्स रिसोर्सेस रिप्रेझेंटेशन. जे काही रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस रिप्रेझेंटेशन रिट्राइव्स. ठीक आहे. त्यानंतर बघा, प्रिपेअर्स द रिस्पॉन्स. रिस्पॉन्सचं जे काही रिस्पॉन्स देणार आहे, तर त्या रिस्पॉन्सचं काय करणार आहे तिथं, प्रिपेअर्स. ठीक आहे. त्यानंतरनं अँड द सेंड द रिस्पॉन्स टू द क्लायंट. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरनं तो काय करणार आहे, रिस्पॉन्स काय करणार आहे, त्या क्लायंटला सेंड करणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय बघा, की बघा, क्लायंटनं सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवली. म्हणजे तुम्ही बघा, रिक्वेस्ट रिस्पॉन्स कम्युनिकेशन मॉडेल म्हणजे बघा, तुमची जेव्हा ऑनलाईन एक्झाम असते बघा, कॉलेज लेवलला ऑनलाईन एक्झाम असते. फॉर एक्झाम्पल तुमची एन्व्हायरमेंटची असेल तर क्लास टेस्ट आपण कॉलेजमध्ये घेतो, बरोबर आहे. मग तेव्हा काय होतं असतं की एक सर्व्हर असतो, बरोबर आहे, आणि तुम्ही बरेच स्टुडंट असतात, तर ते सगळे तुम्ही काय असतात बघा, क्लायंट असता. मग क्लायंटनं सर्व्हरला जेव्हा रिक्वेस्ट पाठवतं, क्लायंटने सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवल्यानंतरनं सर्व्हर काय करणार आहे, त्या क्लायंटकडनं रिक्वेस्ट घेणार. आणि सर्व्हर जोपर्यंत ती एक्झाम स्टार्ट करत नाही सर्व्हरकडून, म्हणजे सर्व्हर काय करणार आहे की सगळ्या गोष्टी, जे काय रिसोर्सेस असेल किंवा काय रिस्पॉन्स आले, रिक्वेस्ट आल्या, तर ह्या सगळ्या गोष्टी कोण बघणार, सर्व्हर बघणार. आणि सर्व्हर काय करणार, मग त्या क्लायंटला रिस्पॉन्स सेंड करणार. म्हणजे बघा की काय होतं ह्याच्यामध्ये, की जेव्हा वेन अ सर्व्हर रिसीव अ रिक्वेस्ट, सर्व्हर जेव्हा रिक्वेस्ट रिसीव करतो, तर तो कोणत्या कोणत्या गोष्टी बघतो, की हाऊ टू रिस्पॉन्ड, हाऊ टू रिस्पॉन्ड, रिस्पॉन्स कसं द्यायचा आहे, फेच द डेटा, रिट्राइव्ह रिसोर्सेस रिप्रेझेंटेशन, प्रिपेअर्स द रिस्पॉन्स अँड सेंड द रिस्पॉन्स टू द क्लायंट. आणि मग तो त्या क्लायंटला काय करतो, रिस्पॉन्स सेंड करतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय बघा, रिक्वेस्ट रिस्पॉन्स मॉडेल इज अ स्टेटलेस कम्युनिकेशन मॉडेल. रिक्वेस्ट रिस्पॉन्स मॉडेल हे कसलं कम्युनिकेशन मॉडेल आहे बघा, स्टेटलेस कम्युनिकेशन मॉडेल आहे. ठीक आहे. अँड ईच रिक्वेस्ट रिस्पॉन्स पेअर इज अ इंडिपेंड ऑफ अदर. प्रत्येक रिक्वेस्ट रिस्पॉन्स पेअर आहे, म्हणजे एक सर्व्हर आहे आणि एक क्लायंट आहे. हे काय झालं, रिक्वेस्ट रिस्पॉन्स पेअर झाला. तर ते काय असणार आहे बघा,
इंडिपेंड असणार आहे ऑफ अदर, इंडिपेंड ऑफ अदर. लक्षात आलं. रिक्वेस्ट रिस्पॉन्स IoT कम्युनिकेशन मॉडेल. लक्षात आलं. बघा, तर ही डायग्राम आहे रिक्वेस्ट रिस्पॉन्स कम्युनिकेशन मॉडेलची. क्वेश्चन पेपरला ह्याच्यातील क्वेश्चन MCQसाठी विचारू शकतात. बघा, ह्याच्यामध्ये काय आहे, एक क्लायंट आहे, एक सर्व्हर आहे, एक रिसोर्सेस आहे. क्लायंट सर्व्हरला रिक्वेस्ट सेंड करणार आणि सर्व्हर क्लायंटला काय करणार आहे, रिस्पॉन्स देणार आहे. रिक्वेस्ट रिस्पॉन्स कम्युनिकेशन मॉडेल मग अशी सांगितले त्याप्रमाणे नावातच आहे बघा ह्या कम्युनिकेशन मॉडेलचं सगळं एक्सप्लेनेशन. लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट मॉडेल कोणता आहे बघा, पब्लिश सबस्क्राईब. नेक्स्ट कोणता मॉडेल आहे बघा, पब्लिश सबस्क्राईब. ठीक आहे. तर ह्याची डायग्राम कशी आहे बघा, पब्लिश सबस्क्राईब कम्युनिकेशन मॉडेल. पब्लिश सबस्क्राईब कम्युनिकेशन मॉडेल. तर ह्याच्यामध्ये काय आहे बघा, एक पब्लिशर आहे, एक कोण आहे बघा, पब्लिशर म्हणजे जो कोणी पब्लिश करतो तो कोण आहे, पब्लिशर. दुसरा कोण आहे बघा, ब्रोकर. आणि नंतर कोण आहे बघा, कन्झ्युमर. तर टोटल बघा कन्झ्युमर 1 2 3 असे काय आहेत बघा, कन्झ्युमर आहेत. मेसेज पब्लिशड टू टॉपिक 1. टॉपिक 1साठी मेसेज पब्लिश केलेला आहे. मेसेज पब्लिशड टू टॉपिक 2. टॉपिक 2साठी मेसेज पब्लिश केलेला आहे. म्हणजे टोटल किती जण आहेत बघा ह्याच्यामध्ये, पब्लिशर आहे, ब्रोकर आहे आणि कन्झ्युमर आहे. ठीक आहे. तर पब्लिश सबस्क्राईबमध्ये काय काय होतं बघा, पब्लिश सबस्क्राईब इज अ कम्युनिकेशन मॉडेल दॅट इन्व्हॉल्व. ह्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहेत आता सांगितल्याप्रमाणे, एक म्हणजे पब्लिशर आहे, एक म्हणजे ब्रोकर आहे आणि दुसरा म्हणजे कन्झ्युमर आहेत. तर हे 3 पॉईंट्स ह्याच्यामध्ये काय आहेत बघा, इन्व्हॉल्व आहेत. कशामध्ये, पब्लिश सबस्क्राईब कम्युनिकेशन मॉडेलमध्ये. ठीक आहे. तर पब्लिशर आर द सोर्स ऑफ डेटा. पब्लिशर म्हणजे कोण आहे, सोर्स ऑफ डेटा. पब्लिशर काय आहे, सोर्स ऑफ डेटा. पब्लिशर सेंड द डेटा टू द टॉपिक्स. पब्लिशर काय करतो, सेंड करतो डेटा टू द टॉपिक्स विच आर मॅनेज्ड बाय द ब्रोकर. म्हणजे ब्रोकर हे बघा, पब्लिशर काय केलेला आहे, जो काही टॉपिक्सवरचा डेटा आहे तर तो डेटा काय करणार आहे, सेंड करणार आहे. कुणाला, त्या ब्रोकरला. ठीक आहे. तर बघा, पब्लिशर आर द सोर्स ऑफ द डेटा. पब्लिशर काय आहे, सोर्स ऑफ डेटा. ठीक आहे. डेटाचा जो काही डेटा आहे तर त्याचा सोर्स आहे पब्लिशर. ठीक आहे. तर पब्लिश काय सेंड करतो, तर डेटा सेंड करतो. कुणाला, तर ब्रोकरला. कसला डेटा सेंड करतो, टॉपिक्स विच आर मॅनेज्ड बाय द ब्रोकर. ब्रोकरने मॅनेज केलेले टॉपिक जे काय आहे तर त्याचा डेटा तो कोण पब्लिशर काय करतो, सेंड करतो. ठीक आहे. पब्लिशर्स आर नॉट अवेअर ऑफ द कन्झ्युमर. पब्लिशर त्याच्यामध्ये नॉट अवेअर ऑफ द कन्झ्युमर. पब्लिशर हे काय अवेअर नाही आहे कन्झ्युमरसाठी. ठीक आहे. तर कन्झ्युमर सबस्क्राईब टू द टॉपिक्स. कन्झ्युमर बघा, पब्लिशर हा त्या कन्झ्युमरसाठी अवेअर नाही आहे. पब्लिशर आणि कन्झ्युमर ह्याच्या दोघांच्यामध्ये कोण आहे बघा, ब्रोकर आहे. ठीक आहे. मग पब्लिशर काय करतो ह्याच्यामध्ये बघा, कन्झ्युमर काय करतं, कन्झ्युमर सबस्क्राईब टू द टॉपिक्स विच आर मॅनेज्ड बाय द ब्रोकर. म्हणजे कन्झ्युमर काय करतो, सबस्क्राईब करतो. काय कशाला सबस्क्राईब करतो, जे काही टॉपिक्स आहेत जे ब्रोकरनी मॅनेज केलेले जे काही टॉपिक्स आहेत. म्हणजे इथे दाखवले बघा, टॉपिक 1 सबस्क्राईब कन्झ्युमर 1, टॉपिक 1 सबस्क्राईब कन्झ्युमर 2, टॉपिक 2 सबस्क्राईब कन्झ्युमर 3. म्हणजे कन्झ्युमर 3ने काय केलेलं आहे, टॉपिक 3 सबस्क्राईब केलेला आहे. कन्झ्युमर 1 आणि 2 हे टॉपिक 1 सबस्क्राईब केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे बघा, कन्झ्युमर सबस्क्राईब टू द टॉपिक विच आर मॅनेज्ड बाय द ब्रोकर. ठीक आहे. वेन ब्रोकर रिसीव द डेटा. जेव्हा ब्रोकर डेटा रिसीव करतो फॉर अ टॉपिक फ्रॉम द पब्लिशर. पब्लिशरकडून जेव्हा एखाद्या टॉपिकचा डेटा ब्रोकर रिसीव करतो, इट सेंड द डेटा टू द सबस्क्राईब्ड कन्झ्युमर. म्हणजे कोण कन्झ्युमरनी सबस्क्राईब केलेला आहे तर त्या कन्झ्युमरला तो डेटा तो काय करतो, सेंड करतो. काय करतो बघा, हे बघा इथं काय दाखवलेलं आहे बघा, कन्झ्युमर 1 आहे, कन्झ्युमर 2 आहे. तर कन्झ्युमर 1 आणि 2 ह्यांनी काय केलेलं आहे की टॉपिक नंबर 1लाच काय केलेलं आहे, त्यानं सबस्क्राईब केलेलं आहे. म्हणजे कन्झ्युमर 1 आणि 2नी टॉपिक 2ला सबस्क्राईब केलं आहे का, नाही सबस्क्राईब केलेलं. मग ब्रोकरनी टॉपिक 2 कन्झ्युमर 1 आणि 2ला देणं गरजेचं, डेटा टॉपिक 2चा डेटा कन्झ्युमर 1 आणि 2ला देणं गरजेचं आहे का, नाही. मग ब्रोकर काय करणार आहे, ज्या कन्झ्युमरनी ज्या टॉपिकला सबस्क्राईब केलेला आहे तर तोच डेटा फक्त तो काय करणार आहे, तिथं
सेंड करणार आहे. म्हणजे कंझ्युमर 3नी टॉपिक नंबर 2 सबस्क्राईब केलं आहे ना, मग कंझ्युमर 3 ब्रोकर काय करणार आहे, टॉपिक 2चाच डेटा कंझ्युमर 3ला काय करणार आहे, सेंड करणार आहे. लक्षात आलं. पब्लिश सबस्क्राईब, लक्षात आलं, नावातच आहे बघा, पब्लिश आणि सबस्क्राईब. कोणत्या कोणत्या गोष्टी घडल्या ह्याच्यामध्ये, तर 3 गोष्टी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. एक म्हणजे पब्लिशर, ब्रोकर आणि कंझ्युमर. पब्लिशर काय करतो, डेटा सेंड करतो टू द टॉपिक्स विच आर मॅनेज्ड बाय द ब्रोकर. ठीक आहे. आणि काय केलं जातं बघा, कंझ्युमर काय करतो, सबस्क्राईब करतो त्या टॉपिकला, ज्या ब्रोकरनं मॅनेज केलेले आहेत त्या टॉपिकला कंझ्युमर काय करतो, सबस्क्राईब करतो. आणि कंझ्युमरनी ज्या टॉपिकला सबस्क्राईब केलेला आहे तर तो टॉपिकचाच डेटा ब्रोकर काय करतो, त्या कंझ्युमरला सेंड करतो. लक्षात आलं. तर ही डायग्रॅम पण बघून घ्या. आणि ही डायग्रॅम पण म्हणजे ह्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स पण MCQ म्हणून तुम्हाला क्वेश्चन पेपरला विचारले जाऊ शकतात. लक्षात आलं हा पॉईंट पण. त्यानंतर ना बघा नेक्स्ट पॉईंट कोणता आहे, पुश पुल. कोणता पॉईंट आहे बघा, पुश पुल. ठीक आहे. तर पुश पुलमध्ये कोणतं आहे बघा, एक म्हणजे पब्लिशर आहे जो सेंड मेसेज करतो. कशात मेसेज सेंड करतो, क्यूमध्ये. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे कोण आहे बघा, कंझ्युमर आहेत. कंझ्युमर 1 आणि कंझ्युमर 2 याच्यामध्ये 2 कंझ्युमर आहेत पुश पुल मॉडेलमध्ये. ठीक आहे. तर पुश पुल मॉडेलमध्ये काय होतं बघा, पुश पुल इज अ कम्युनिकेशन मॉडेल. पुश पुल हा पण आपण कम्युनिकेशन मॉडेलच सगळे बघतोय. ठीक आहे. तर पुश पुल इज अ कम्युनिकेशन मॉडेल in which the data procedure push the data to queue. डेटा काय केला जातो बघा, पुश केला जातो. कशामध्ये, क्यूमध्ये. बरोबर आहे. आणि काय केलं, पुश द डेटा टू क्यू अँड कंझ्युमर्स पुल द डेटा फ्रॉम द क्यूकडून फ्रॉम द क्यू डेटा काय केला जातो, पुल केला जातो. कंझ्युमर्स पुल द डेटा, कंझ्युमर काय करतो, डेटा पुल करतो. पुल द डेटा फ्रॉम द क्यू, कुणाकडून, क्यूकडून. ठीक आहे. फ्रॉम क्यू. ठीक आहे. आणि कुणाला पुश आणि प्रोड्युसर काय करतो बघा, डेटा काय करतो, पुश करतोय टू क्यू. प्रोड्युसर काय करतो बघा, पुश करतोय डेटा टू क्यू. आणि कंझ्युमर काय करतोय, डेटा पुल करतोय कुणाला, फ्रॉम द क्यू. म्हणजेच काय, पुश पुल कम्युनिकेशन मॉडेल. ठीक आहे. प्रोड्युसर डू नॉट नीड टू बी अवेअर ऑफ द कंझ्युमर. मग अशा पॉईंटमध्ये पण सेमच होतं बघा, प्रोड्युसर डू नॉट नीड टू अवेअर ऑफ द कंझ्युमर. ठीक आहे. प्रोड्युसर काय कंझ्युमरला अवेअर करत नाही, गरज नाही आहे. ठीक आहे. क्यू हेल्प इन डिकपलिंग द मेसेजिंग बिटवीन द प्रोड्युसर अँड कंझ्युमर. म्हणजे प्रोड्युसर काय करतं, क्यू हेल्प करतं. काय हेल्प करतं बघा, की जे काही मेसेज आहेत, कसले मेसेज, प्रोड्युसर आणि कंझ्युमर ह्या दोघांच्यामध्ये जे काही मेसेज आहेत तर ते डिकपलिंग करतं. काय करतं, डिकपलिंग. म्हणजे जे काही कपल केलेल्या म्हणजे कपलिंग म्हणजे पेअर केलेले जे काही डेटा आहेत तर क्यूच्या हेल्पनं तो काय करतो, डिकपलिंग करतो बघा. क्यूच्या हेल्पनी जो काही मेसेज आहे किंवा जो काही डेटा आहे तर तो काय करतो, प्रोड्युसर आणि कंझ्युमर ह्या दोघांच्या बिटवीन द प्रोड्युसर आणि कंझ्युमर ह्या दोघांच्यामधला जे काही मेसेज असेल किंवा जो काही डेटा असेल तर डिकपलिंग करतं. कशाच्या हेल्पनी, क्यूच्या हेल्पनी. ठीक आहे. क्यूज ऑल्सो ॲक्ट ॲज अ बफर. क्यूज काय करतो, बफरिंग करतं बघा, बफर करतं. ठीक आहे. तर बफरची कन्सेप्ट ऑलरेडी तुम्हाला झालेली आहे. ठीक आहे. विच हेल्प्स इन सिच्युएशन वेन देअर इज अ मिसमॅच बिटवीन द रेट ॲट विच द प्रोड्युसर पुश डेटा अँड द रेट ॲट विच कंझ्युमर पुल डेटा. म्हणजे प्रोड्युसर जो डेटा पुश करणार आहे त्याच्यामधला जो काही रेट असेल किंवा कंझ्युमर जो डेटा पुल करणार आहे तर त्याचा रेट ह्यांचं जर सपोज मिसमॅच झालं तर काय केलं जातं बघा, तर अशा वेळेचं जे काही सिच्युएशन आहे तर सिच्युएशन हेल्प करण्यासाठी म्हणजे अशी सिच्युएशनमध्ये काय करण्यासाठी बघा, हँडल करण्यासाठी कशाचा यूज केलेला आहे बघा, बफरचा यूज केलेला आहे. कशाचा यूज केलेला आहे याच्यामध्ये, बफरचा. कशामध्ये, क्यूमध्ये बफरचा यूज केलेला आहे. कशासाठी, जेव्हा प्रोड्युसर डेटा पुश करतो आणि
कंझ्युमर डेटा पुल करतो, मग त्याचं रेट आणि ह्याचं रेट जे असेल तेव्हा त्याचं मिसमॅच झाल्यानंतरनं जी सिच्युएशन तिथं क्रिएट होते, तर ज्याच्यासाठी आपण कशाचा यूज केलेला आहे बघा, बफरचा यूज केलेला आहे. तर बघा कंझ्युमर, त्यानंतरनं इथं मध्ये काय दाखवलेलं आहे बघा, क्यू दाखवलेला आहे. त्यानंतरनं कंझ्युमर ट्यू, परत इथं काय दाखवलेलं बघा, क्यू दाखवलेला आहे. मेसेज पुल्ड फ्रॉम क्यू, मेसेज पुश टू क्यू, ठीक आहे. आणि मध्ये हा कोण आहे बघा, पब्लिशर आहे, ठीक आहे, जो सेंड करणार आहे मेसेज क्यूला, ठीक आहे. लक्षात आलं, पुश पुल मॉडेल, ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट मॉडेल आहे बघा एक्सक्लुसिव्ह पेअर. नेक्स्ट कोणता मॉडेल आहे बघा, एक्सक्लुसिव्ह पेअर. तर ह्याच्यामध्ये बघा एक्सक्लुसिव्ह पेअर मॉडेल, तर ह्याच्यामध्ये काय आहे बघा, क्लायंट आणि सर्व्हर आहे. जसं फर्स्ट ह्याच्यामध्ये होतं रिक्वेस्ट रिस्पॉन्समध्ये, तसंच ह्याच्यामध्ये पण सेम ॲज अ क्लायंट आणि सर्व्हर आहे बघा, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी होतात बघा. एक्सक्लुसिव्ह पेअर इज अ बाय डायरेक्शनल मॉडेल. बाय डायरेक्शनल आणि फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन मॉडेल आहे बघा. बाय डायरेक्शनल आणि फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन मॉडेल आहे, ठीक आहे. बघा बाय डायरेक्शनल आहेत, जे ॲरो आहेत, तर इकडून पण इकडं आणि इकडून पण इकडं, म्हणजे क्लायंट पण सर्व्हरला सेंड करू शकतो आणि सर्व्हर पण क्लायंटला डेटा सेंड करू शकतो. म्हणजेच काय, बाय डायरेक्शनल आणि फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन मॉडेल दॅट यूज अ पर्सिस्टन्स कनेक्शन बिटवीन द क्लायंट अँड सर्व्हर. कशासाठी यूज केलं जातं, कनेक्शन बिटवीन द क्लायंट अँड सर्व्हर. वन्स द कनेक्शन इज अ सेटअप, जर एकदा कनेक्शन सेटअप झालं, इट रिमेन्स ओपन अंटिल द क्लायंट सेंड अ रिक्वेस्ट टू अँड क्लोज द कनेक्शन. म्हणजे कनेक्शन झालं की तो काय करणार आहे, क्लायंट काय करणार, सेंड करणार रिक्वेस्ट आणि तो काय करणार आहे, क्लोज द कनेक्शन, आणि कनेक्शन तो काय करणार आहे, क्लोज करणार. क्लायंट अँड सर्व्हर कॅन सेंड अ मेसेज टू इच अदर आफ्टर कनेक्शन सेटअप. कनेक्शन सेटअप झालं ना की क्लायंट आणि सर्व्हर एकमेकांना मेसेज काय करू शकतात बघा, सेंड करू शकतात. का मेसेज एकमेकांना सेंड करू शकतात, तर ह्यांनी दोघं पण काय आहेत बघा, बाय डायरेक्शनल कम्युनिकेशन मॉडेल आहे. हा कोणता मॉडेल आहे, बाय डायरेक्शनल कम्युनिकेशन मॉडेल आहे. त्यामुळे क्लायंट आणि सर्व्हर एकमेकांना मेसेज काय करू शकतात बघा, सेंड करू शकतात, ठीक आहे. एक्सक्लुसिव्ह पेअर इज अ स्टेटफुल कम्युनिकेशन मॉडेल. तर हा पण काय आहे बघा, स्टेटफुल कम्युनिकेशन मॉडेल आहे. अँड द सर्व्हर इज अवेअर ऑफ द ओपन कनेक्शन. अँड सर्व्हर काय आहे बघा, अवेअर ऑफ द ओपन कनेक्शन, ठीक आहे. तर डायग्राममध्ये बघा काय दाखवलं की एकदा कनेक्शन होतं, कशामध्ये बघा, रिक्वेस्ट टू द सेटअप कनेक्शन. क्लायंट काय करणार आहे, रिक्वेस्ट सेंड करणार सर्व्हरला, कशासाठी, सेटअप कनेक्शनला. मग सर्व्हर काय करणार बघा, रिस्पॉन्स देणार, म्हणजे एस्केप्टिंग द रिक्वेस्ट काय केला, तो एस्केप केला, बरोबर आहे. मग मेसेज सेंड होणार, कशातून, क्लायंट टू सर्व्हर आणि सर्व्हर टू क्लायंट, दोघांच्यामध्ये मेसेज काय होणार, सेंड होणार, कारण की हे बाय डायरेक्शनल आहेत, ठीक आहे. मग क्लायंटनी सर्व्हरला मेसेज सेंड केला, मग सर्व्हरनी क्लायंटला मेसेज सेंड केला, ठीक आहे. मग ह्या दोघांचं कम्युनिकेशन झालं. मग आता कम्युनिकेशन करायचं नाही आहे, तर काय होणार आहे बघा, कनेक्शन क्लोजचं रिक्वेस्ट सेंड करणार कोण, क्लायंटनी सेंड केला सर्व्हरला कनेक्शन क्लोजचा रिक्वेस्ट. मग सर्व्हरनी पण काय केला बघा, रिस्पॉन्स दिला, कनेक्शन क्लोजचा रिस्पॉन्स दिला. म्हणजेच काय, एक्सक्लुसिव्ह पेअर कम्युनिकेशन मॉडेल, ठीक आहे. लक्षात आलं, इथंपर्यंत तुम्हाला सगळे पॉईंट्स लक्षात आले. तर कोणते कोणते पॉईंट्स आपण आज बघितले बघा. फर्स्ट म्हणजे आपण काय बघितलं की IoT कम्युनिकेशन्स मॉडेल बघितले. कोणते, IoT कम्युनिकेशन मॉडेल, त्याच्यामध्ये रिक्वेस्ट रिस्पॉन्स कम्युनिकेशन मॉडेल, पब्लिश सबस्क्राईब कम्युनिकेशन मॉडेल, पुल पुश कम्युनिकेशन मॉडेल आणि लास्ट एक्सक्लुसिव्ह पेअर कम्युनिकेशन मॉडेल. तर हे मॉडेल्स आपण बघितलेले आहेत बघा. खूप सोपे कम्युनिकेशन मॉडेल्स बघितलेले आहेत आपण. ह्याच्या आधी ह्यातला थोडाफार कन्सेप्ट तुम्हाला ऑलरेडी झाला असेल बघा सेकंड इयरला. त्यामुळे हे पॉईंट्स खूप सोपे आहेत, जेणेकरून तुमच्या लक्षात येतील, ठीक आहे. समजले, आजचं सगळं पॉईंट समजले तुम्हाला, ठीक आहे. काही डाऊट्स असतील तरी पण तुम्ही मला विचारू शकता, ठीक आहे. थँक्यू.